काय झालं माहिती. तर मित्रांनो, आता आपली राईड सुरू झालेली आहे. त्याच रोडनी, नेहमी ज्या रोडनी जातो त्याच रोडनी आपली राईड आहे. आता आपली राईड आपल्या गावाच्या साईडला आहे, पण म्हणजे गावालाच जाणार आहे आता मोस्टली. तर निघालो आहे आता. दुपारचे 2 वाजलेत. निघणार तर होतो रात्रीच, पण काही कारणांमुळे आता निघालोय. आता बघू 2 वाजता निघालोय, किती वाजेपर्यंत पोचतोय. तर निघालोय शिळपाटा इथून, शिळपाटावरून निघालोय. तर पोचायला आपल्याला आय थिंक, मला तर वाटतंय 7 ते 8 वाजणार आहेत. बघू आपण किती वाजेपर्यंत पोचतोय, तुम्हाला अपडेट देईलच. चला, आपण लांब आलो नाही, मुश्किलने 8 किलोमीटर तरी लांब आलेलो. तर पॅडिंग टाकू परत आता आणि मग निघू लगेच. आता आपण पोचलोय JNPTला. JNPTचा रस्ता बघू शकता, क्लिअर एकदम क्लिस्टर. JNPTचा रस्ता एकदम भारी वाटतो एकदम. 1 मिनटं, 3:54 झालेत. 4 वाजायला आलेत तरी, 4 वाजायला आलेत तरी. मला 8-9 आहे बोललोय, 8-9चा टायमिंग दिलाय. तरी मी जास्त पळवायची नाही गाडी, तरी लिमिटमध्येच चालवायची. 70, 80, 90. आता JNPTहून डायरेक्ट लोणावळ्याच्या घाटात चालू करेल थोडासा. ते जे मंदिर आहे ते बोलले शिंगरोबाचं मंदिर. हे मंदिर आहे ते शिंगरोबाचं. हे मला इथं पाया पडून जायला लागतं, कारण की हाय इथले रूल आहेत तसे. जेव्हा ब्रिटिशांना रस्ता काढायचा होता ना डोंगरातून, की रेल्वे ट्रॅकचा रस्ता, की रस्ता माहीत नव्हता कसा काढायचा, अडथळे येत होते. मग तेव्हा शिंगरोबा हे एक धनगर समाजाचे हे होते, त्यांनी रस्ता दाखवला. आणि ते बोलले की तुम्हाला काय पाहिजे, तुम्ही एवढा रस्ता शोधून दिला, तुम्हाला काय देऊ आम्ही त्याच्याबद्दल. तर ते बोलले आम्हाला आझादी द्या तुमच्यापासून. तर ते बोलले असं होऊ शकत नाही. मग त्यांना तिथं गोळी झाडण्यात आले डायरेक्ट. मला लोणावळा थंडी वाजायला लागली इथे, थोडीफार थंडी आहे. आलोय आता आपण वरसोली टोल नाकाच्या इथे, बघू शकता. आता इथं थोडंसं जर थांबू, एक दुकान असेल मोस्टली, असलं तर असेल असं गॅरंटी आहे माझी. हां, इथं तर आपलं रेग्युलर आहे, त्याच्याकडे जाऊ आणि जर काहीतरी खाऊ पिऊ आणि मग निघू. चलो. ही विंडशील्ड नवीन लावली मी. ही बघा एकदम कसा दिसतोय मी त्यात, रिफ्लेक्शन येतं. तर विंडशील्ड नवीन लावली. बॅक मागचा बॅक रेस्ट आहे ना
तो एक हे झालेला, तो पण लावून घेतला. आईची कटकट. हे बघ काय झालंय फालतूगिरी. बेकार आला. कसं ठोकलं बसवाला नाही उडवलं. तू काय डायरेक्ट फरार काय बघायलाच कसं तरी वाटतं ते. बसवाला बात दिया ना कितना खास इधर ही ठोका है. बसवाले का लाइट वेट सब टूट गया. तुरंत भागा गाड़ी. कुत्रे मेलो कसं वाटतं. वेंडी पूर्ण गाय हे झाले गाय. खरं गाडी हळू चालवा. मीच इथं 100 चालवते पण ते बस. खरं यार कसं वाटतं भेंडी एकदा. खरं काटा येतो रे अंगावर असं बघितलं की. आता हा हायवे सुरू होईल ना त्या हायवेला एक मिनटं. आता हा हायवे सुरू होईल ना त्या हायवेला तर कंटिन्युअसली कुत्री कोण ना कोणतरी म्हणजे असं मरतात. देहू क्रॉस केलाय तर पुणे पिंपरी चिंचवडला पोचलोय. आता इथून किती वाजले आता. एक मिनटं. मागं गाडी टाइम दाखवायचा जाईल आणि माझा टाइम होईल 6:20 झालेत. 6:20. तर मी तुम्हाला दाखवलं होतं ना ते लाईट काय कामाची. ही लाईट अशा कामाची. The next day. क्या बोलते मयूरेश भाई कैसे. ठीक है आप कैसे. एक वीडियो में रोहित भाई आए, एक वीडियो में प्रथमेश भाई आए, एक वीडियो में विश्वजीत भाई आए. अभी मयूरेश भाई आ गए. सर्व घेऊन जा. देख इसको पाणी. तहान किती लागले. अरे त्याचं ते पाणी पियाचं ना. काय ते. अरे चल. अरे चल. ए भाजीवाला या घरचे कचरा निकाल. हा टाकणार मी तुझ्या बाप्पाला दाखवणार. आणि काय टाकणार व्हिडिओ विचारला किती मेहनत करायला. तोडलं
तोडलंस काय केली? हाय गाइस, हमने बहुत ब्लॉग किए पर ये लोग बाद में आए. मराठी मध्ये बोलू शकता आपलं आम्ही मराठी. हिंदी मध्येच बोलत होतो. मग किती आम्ही हिंदी मध्ये बोलत होतो. तुझं नाव काय? तुझं नाव काय? यज्ञेश कांबळे. यज्ञेश कांबळी. कांबळी का कांबळे? कांबळे. दिवाळा चाटताना दात तुटले. मयुरेश कांबळे. मयुरेश कांबळी. चिव. तुझं नाव काय? सही बोला. कुठली सही? हे गावठी बघा. वड पाचची. कचऱ्या. कचऱ्या वड पाचची. अरे पानी वेस्ट करू. क्या है भाई ये? क्या दिखा? क्या कर रहे हो? हाँ कर क्या रहे हो? आपके जुल्फों के साथ खेल रहा हूँ. बड़ा हरामी हो बेटा. आले मेरी जानम. जूस पिला दो. अरे वैसे नहीं होता. जूस पिला तू. मौसमी का मूड ऑफ है मेरा. और बस एवढंच तरी. या करिश्मा कपूर आइए इस साइड जाइए. ये हमारी नोरा फतेही. ये बंदर है रैंडम करे. बोलो ना गावठी बोललो ना. गावठी बोललो ना शेफ. एवढं अरे एवढं खाताय मयुरेश. एवढं खाताय. चिव एवढं खाते. एवढं खातोय. काकांना धन्यवाद तरी बोल. बोललो की थँक्यू. काय बोलला? थँक्यू. खाऊन झाल्यानंतर हा काहीतरी बोला त्यांना. 100 रुपये. 100 रुपये. 100 रुपये. मारा पेंडल. लावा ताकद. लावा. एक टाइम लॅप्स काढू आता. मस्त वाटतंय ना पाण्यात. नुसतं आपल्या येण्यासारखं करताय. अभ्यास करत नाही लोक ना. अभ्यासाच्या टायमिंगला बोंबा बोंब. हा चला लय झाली मजा. मला टँगो. तुझं काय मध्ये ह्याला द्या. हो, ह्याला मध्ये डिसूप. चला घरी. चला रे. चला घरात. मजा झाली. चला. 5 रुपये. पाण्याचं नाही. पाण्याचं असं उडू नको. असं किसे बिसे पॅक कर. किशातून पाणी जाऊ रे का. तर किसे बघ कसा तिचा फुगला बघ कसा. काय तिने तू पण नीट बघ. डोळे बंद कर गे. तपाला बसले 2 जण. लय कुठली प्रतिज्ञा घेतात काय माहिती. काय आयटम भेटावी म्हणून प्रतिज्ञा घेताय काय? आयटम आहे की. कुठे? आयटम दिले 3 कुठे? ते काळ्या किल्ल्यामध्ये. आता
27/12/2024 ना. पुढच्या वर्षी 27/12/2025 ना. 4 दिवस नुसतं 4 दिवस. किती दिवस बाकी आहेत? 4 दिवस. चार दिवस काय म्हणे 4 दिवस मध्ये मध्ये काय? 26 आहे ना 27 आहे. की तिला आता उद्या कुठे जायचं मग? हा? उद्या कुठे जायचं? उद्या गंगा जमुना. हा, उद्या मी म्हणतो ना. पुढे चल. येतो तिथं खेकडे पण भेटतात. खेकडे पकडायचे का? खेकडे भेटतात खेकडे. चल ना बघू यार. पण पायाला टोचतेल. मी बसलो इकडे. हा बसलो इकडे. तर इथं थांब आता हे आपल्याला चिने सेट एकदम स्टंट दाखवणार आहे. हे बघा पहिला बघा मी किती पाणी थांबवतो. हा. प्लीज तुम्ही अशी झोपा. अरे झोपकी. गावठी भाषेमध्ये बोलायला लागते याला. राहिलं का? पाणी हा, बघा. बघा. तू बरा. तुम्ही उठलो तेव्हा बघा. लोकी, तेव्हा बघा. तो घ्या. त्याला बोलतात. हा या आता तुम्हाला स्टंट दाखवतो. डोंट ट्राय ॲट दिस होम. हा केलं ना? जाऊ दे, हा 1 2 3. कसं वाटतंय मग ॲडव्हेंचर? खाली बघा. गोल कसला बघा. इथं उडी टाकता का? पुढे मारा इथं. नको बाबा. चला आता करू ते चला. लाईक सबस्क्राईब काय शेअर चॅनलचं नको नाव? करा. लाईक सगळे शेअर. चॅनलचं नाव काय? सह्याद्री सॅडल. इधर मेमी डाले रानी काढली. रानी चलो. अंतर. चलो. थोड़ा पैसा ला रहे तुम लोग सालो. कुछ तो निकालो. इतना तुम लोग को घुमाया 15 पैसा रुपये तुम घालवले मी. क्या तुम लोग साले नल्ले बेरोजगार छपरी बेग पंगे. हाँ इन्व्हाइट हाय हाय हाय. टाटा बाय बाय. आज मागे गेलं का बाळा? काय करायचं ड्रॉप टाकायचं नाही नाही भेटत आहे. आई वर्ष ठेवलंय बसली. आहे आत्या. चिन्या. 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 खाली खाली आहे बंदुकीच्या गोळ्या. बंदुकीच्या गोळ्या. हाय हमारे देश की शादी में आओ डायरेक्ट माझ्यावर तडी. कसं रे दाखव असं और बनताय क्या बोलते तू? चालू आहे अरे फ्रेंच कट वाले असं का चालवतोय? कसं चालवतोय? इकडून तिकडे दुसरी टाइम माझी चप्पल वरतीच काढू. वरती आहे का? वरती आहे की फोटो वाल्या नंतर चला आहे की व्हिडिओ काय चल की चल. हे मम्मीचा पाया पड सर. ते हळदी कुंकू घेतलं ना. किती वर्षापासून आजी आहात तुम्ही इथे? किती वर्षापासून मंदिरात आहात तुम्ही पूजेसाठी? हो मागायचं अहो किती वर्ष पूजा करताय मंदिराची तुम्ही असं पूजेवर लहानपासून तरी पण किती 50 वर्ष? एवढ्या एवढ्या असताना हा आम्ही 5 जणी वडी हा आमचं वडील दोन्ही काम करतात. कधी काम आहे कधी नाही. गावठी जोतली साकुर्डी माहेर आणि बापाचा आजोळ. काय नाव तुमचं? माझं कांता पूर्ण नाव? पूर्ण वय कांता आनंदा गुरव साकुर्डी आणि इथलं कांता कृष्णा गुरव. हे काय आजोळ आहे तुमचं? सासरे
वडिलाचा आजोळे होय मग त्यांची आई इथली मग मावणीच्या लेखाली होय. दूध परक करून बनी वांडांचे नाते हा कळलं आम्हाला इथं दिलं तुमचं सगळं गाव बघणार तुमचं गाव आता इथं गर्दी येणार, गावातील लोक येणार, सगळेजण बघायला येणार तुम्हाला. कांता गुरव कोणी विचारणार? हां कुठल्या मालिके ते चॅनल आहे आपलं एक यूट्यूबला, नेटवरती येतं चॅनल आहे तिथे. जुला ना हां मराठी मराठीमध्ये म्हणजे पाय पडले बरंच पडला म्हणजे आमचं पोरगं नाही नाही बसा, पाय पडा, पाय पडा. नाही ना, पकडा, पकडा. नाही. हा, इथं बघा, इथं बघा, इथं बघा. हो चालतं बरोबर हा? अहो, खरं येतं की. खरं तर मित्रांनो, आपण आलो आहेत हे आमच्या आजीचं गाव आहे बेसिकली, म्हणजे वडिलांची जी आई आहे लक्ष्मी भगत, जे माहेरकडची देवी आहे, तिच्या मंदिराला आलो होतो आम्ही. मी जो तुमचा चॅनल जो चालवतो यश भगत, त्याचा मोठा भाऊ बोलतो आहे अभिजित भगत. हे मंदिर आहे साधारणतः 100 वर्ष जुनं मंदिर आहे इथं. आता इथं जीर्णोद्धार करून ह्याला नवीन एस्टॅब्लिश दिलं आहे. इथे 2 दीपमाळा आहेत. जेव्हा वर्षाला नवरात्रीमध्ये आणि वर्षाला जेव्हा देवीची जत्रा असते तेव्हा दीपमाला प्रज्वलित केल्या जातात. देवीचं छोटेखानी एक मंदिर आहे, बाजूला हनुमानाचं एक मंदिर आहे, कळस आहे देवीला छानसा. ती झाडं आहेत खूप वर्ष जुनं आहे, म्हणजे मी लहानपणापासून मी बघतो आहे. आय थिंक 100-150 वर्ष जुनं झाड असेल हे वडाचं. ह्याच्या मस्त पारंब्या वगैरे लटकतात आहेत. इथं पण एक मल्लखांब टाईप बनवलेलं आहे, ते काय बेसिकली मला कळत नाही. आणि डोंगराच्या सानिध्यामध्ये मंदिर, म्हणजे जस्ट हे मंदिर तुम्ही बघताल तर मंदिराच्या बाजूलाच डोंगर चालू होतो. आमचं गाव सातारा जिल्ह्यात येतं, तर निसर्गाच्या सानिध्यातलं गाव आहे. हे बघा, हे छोटंसं झाड, ही आंब्याची झाड आहे, छोटी छोटी कलमी आंबे वगैरे. हे चाफ्याचं झाड आहे, पूर्ण सुकलं आहे बेसिकली, पण हे चाफ्याचं झाड आहे. हे बघा, हे आपल्या भारतातली लोक आहेत बेसिकली. जेवण वगैरे करून कचरा तिकडेच टाकला देवीच्या दारातच. हे छोटे छोटे दगड आहेत, ह्याला पूर्वी दीपमाळा म्हणूनच वापरायची बेसिकली. जर का बघत असाल तर आता थोडे जमीनदोस्त टाईप झालेले आहेत. हे दीपमाळा टाईपच आहेत. इथं पण दगड आहे, ते ह्याला पूर्वी वापरायचे लोक. हे पूर्ण शेत आहे आजूबाजूला. डोंगर बघा किती जवळ डोंगर आहे, किती छान व्ह्यू आहे डोंगराचा, किती छान व्ह्यू आहे. तसं निसर्गाचं सानिध्याचं मंदिर आहे. मंदिराच्या प्रांगणात 2 सिंहाच्या प्रतिमा आहेत, सुवर्ण सिंहाच्या, मातीच्याच बनलेल्या आहेत त्या. त्याला सोनेरी कलर दिला, बाकी काही नाही आहे. एक मिनटं, मी तुम्हाला अजून काहीतरी कंटेंट दाखवतो. तिथे एक शंकराचं मंदिर आहे. ते आमचे काका, तुमचं नाव? गणेश भगत. गणेश भगत. हे आमचे काका, हे आम्ही आमच्या नातेवाईकांसोबत आलो आहोत. किती जुनं झाड आहे बघा. हे बेसिकली पारंब्या आहे ना, परत जमिनीत जाऊन परत उगवलेलं झाड आहे, भरपूर जुनं झाड आहे. हा तुमचा मेन कंटेंट क्रिएटर यश भगत. हे तुमचं थोडं तुमच्याबद्दल सांगा. म्हणजे कसं एक प्रकारे बोलतात ना, माझं जन्मस्थळच आहे हे एक प्रकारे. आणि माझी आईचं हे म्हणजे एक देवस्थान जवळच आहे, म्हणजे जसं हे बोलतात माहेरचं जे देवस्थान आहे, म्हणजे तुमच्या त्यापैकी आईच्या एक आहे. आईचं देवस्थान. हा बरोबर. अच्छा. म्हणजे आईच्या आईचं पण आणि माझ्या आईचं पण, माझ्या आजीचं पण. हे आमचे फायनान्सर आहेत बेसिकली. काही फायनान्शियल तुम्हाला लोन वगैरेची रिक्वायरमेंट असेल, इन्शुरन्स वगैरे करायचं असेल, मी ह्यांचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देऊया, तुम्हाला डेफिनेटली कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला लोएस्ट रेटवरती तुम्हाला लोन वगैरे करून देतील. ठीक आहे. हे आमची आजी बघा, गॉगल घालून फिरायली. हे बघा, डे नाईट गॉगल घालून फिरायली. चिंचा काढल्या त्यांनी. रोहित भगत, कशा आहात तुम्ही? माझे तुम्ही बरं, हे ना चॅनलवरती घेतलेलं का याच्या आधी तुम्ही? फर्स्ट टाइम. तुमच्याबद्दल थोडं सांगा. काय सांगू परिचय? माझं नाव रोहित भगत. हां. तुम्ही किती वर्षापासून साधारणतः या मंदिरात येताय? माझं लहानपणी वालरा आजोळीचे एक 15-20 वर्षाचा गॅप, 15 वर्षाचा गॅप आहे मला इथे आल्यानंतरचा. परत मंदिराच्या प्रांगणातच बनलेली आहे. ते छोटे शंकराचं मंदिर आहे.
इथे छोटेखानी वॉशरूम बनवलं आहे गव्हर्नमेंटद्वारे. एक मिनिट. इथे छोटेखानी वॉशरूम बनवलेलं आहे जे भाविक येतील त्यांच्या सोयीसाठी. आता हे बघा, इथून डोंगर अक्षरशः चालू झालेला आहे. इथून जर का डोंगर बघताल, हे कोणाचं ते शेत आहे बेसिकली. हे शेत आहे, हे शेतात आहे आपण, म्हणजे मंदिराला लागूनच शेत आहे. ते माझे वडील, आय थिंक ज्वारीचं शेत आहे हे. हे पुन्हा ज्वारी लागलेली आहे. हे बघा. पुढे ज्वारी मोठी झालेली आहे. इथून डोंगर दिसतोय, बघू शकता. अजून एक डोंगर दिसतो. थांबा, आता अँगल आहे. आमचा जिल्हा जसा निसर्गाने संपन्न आहे. जावळी तालुका येत असल्यामुळे थोडं निसर्गाचं अजून मोऱ्यांची जावळी बोलली जाते याला. झाडं वगैरे भरपूर आहेत. हा एक डोंगर आहे बघा. हे सह्याद्रीची पर्वतरांग आहे पूर्ण. ज्वालामुखीच्या उद्रेक झाल्यापासून ती तयार झालेली, म्हणजे लाखो वर्षाची जुनी पर्वतरांग आहे त्या. आम्ही तुम्हाला काहीतरी वेगळं दाखवूया. आता आपण पुढे भेटूया आपल्या शेतावरती. बाय. या तिथून पाठीमागून मला आता खूप वाईट वाटतं हे सांगायला. मला वाईट वाटतं एवढं सांगायला की ही जागा आता जमीनदोस्त झाली. नमस्कार. उद्या सनीचा टिळा आहे, सर्वांनी यायचं बरं का. बरं सांगू नका आम्हाला सांगितलं नाही म्हणून. उद्या शिक्कामोर्तब आहे.